अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। सकाळी बारामतीत कार्यक्रम घेतल्यानंतर दुपारी अजितदारांनी पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा घेतला। अजितदारांनी या दोन्ही मेळाव्यातून तुफान फटकेबाजी केली। पाहूयात। जीवनात हिम्मत मात्र हरता कामा नये। महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजना तसंच आपलं माडा किंवा सिडको यांच्यासारख्या संस्थांच्या पण लॉटरी योजनेत पुन्हा अर्ज करा। तोपर्यंत घरांसाठी पैसे कमवा, त्याचे साठवणूक व्यवस्थित करा, निर्व्यसनी राहा। आता पैसे शिल्लक राहिले, लॉटरी नाही लागली, मग कुठेतरी उधळत बसू नका, कुठेतरी चौपोला टेंभुर्णीला जाऊ नका। त्याच्यामध्ये ते साठवा, त्याच्यामध्ये आणखीन भर घाला। पिंपरी चिंचवडमध्ये काय होतं दादा, आम्ही कधी इथं आलो ना पत्रकार की हे आम्हाला पुढेच येऊन देत पोलीस ते म्हणतात आम्हाला परवानगीच नाही, देत नाहीत। तुम्ही नाही बोलले दादा, आम्ही मागे येतो निघून। कुणी असलं की आम्ही मागे निघून। हे पोलीस म्हणतात जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आणा म्हणून। आता कसं आणायचं जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र? आणि नेहमीच आहे दादा, हे नेहमीच, म्हणजे काहीच नाही। अडचण आहे की ते म्हणतात मी ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपले तुमच्या बंदोबस्तामुळे तुमची लोक पुढे येऊन देत नाही। वास्तविक हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहे, तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे, त्यांना थांबवलं नाही पाहिजे। त्या दिवशी गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी पण असंच आता 4-5 दिवसापूर्वी सांगितलं। तुमच्या देखतच चौबेजींनी सांगितलं एवढी काळजी घ्या। देवेंद्र येऊ द्यात, मी येऊ द्यात, एकनाथराव येऊ द्यात, जरी Z+ आम्हाला असली तरी यांना आम्हाला बोलायचं नाही, बोलायचं तो आमचा अधिकार आहे। परंतु त्यांना काही विचारायचं असतं तर तेवढं करून द्या। फक्त पिंपरी चिंचवडमध्येच होतं पण सर पुण्यात एवढं गर्दी तुमचं वाईट, पण पुढलं पोलिसांनी आम्हाला मागं नाही घेत। फक्त पिंपरी चिंचवडमध्ये काय काळजी घेतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।